त्यानंतर त्यांच्याकडून परवानगीसाठी अर्ज केला जाईल पोलीस स्थानकात। राज्यातील सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे। देशाच्या संविधानात बदल करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे। 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकतं, तर घटनेत बदल करता येऊ शकतो। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असं शरद पवार म्हणालेले आहेत। ते अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। आतापर्यंत विरोधकांपैकी कुणाची भूमिका येत नाही, स्पष्टता करत नाहीत भूमिकेची, असा वारंवार टीका गेले 2-4 दिवसांपासून होत होती। आत्ता शरद पवारांनी मौन सोडले, अहिल्यानगरमध्ये ते आहेत आणि त्यांनी मोठं विधान केलंय की घटनेत बदल करता येऊ शकतो तरच मराठा लोकांना आरक्षण मिळू शकेल। दुसऱ्या बाजूला तामिळनाडू सारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहे की आरक्षणाचे विरोधी आहेत, पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता। संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाढून ह्या प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे असतात तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे। केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल। जर 58% 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही, प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहेत, शेतकरी वर्ग आहे, सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतो आहे। तोही सोडवायचा असेल तर केंद्र पातळीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही। तर हे पहिलं उत्तर मराठा आरक्षणासंदर्भातलं महत्त्वाचं विधान शरद पवार यांचं। आता पुढच्या बातमीकडे वळूया। सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगेंशी चर्चा करणार आहेत असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। माजी न्यायमूर्ती शिंदे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी हे जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत असं विखे पाटील यांनी सांगितलं। विखे पाटील हे मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आहेत, जी समिती या आरक्षणासंदर्भातला निर्णय घेणार आहे। सरकारच्या वतीनं ही समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष विखे पाटील आहेत। मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन मनोज जरांगेंकडे हे शिष्टमंडळ जाणार आहे असं कळतंय। मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं ते म्हणाले। गंभीर गुन्हे वगळता आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार आहोत। आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतही देणार आहोत असं सरकार सांगतंय। सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। मला वाटतं तर मागे काय घडलं त्यापेक्षा आता आपल्याला पुढे जायचं आहे, त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यासाठी जात आहेत आणि मग चर्चा होईल। पुढे आणखीन कसं त्यातून मार्ग निघेल तो काढण्याचा प्रयत्न करू। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। विखे पाटलांची प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकली। हे शिष्टमंडळ किती वाजता कसं जातं जरांगेंकडे आणि काय बोलणं होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आझाद मैदानातून बोलताना जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधलं। फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, मराठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका जरांगेंनी केली। फडणवीस लोकांच्या भावनेवर मीठ चोळण्याचं काम करतात, फडणवीस वातावरण दूषित करतात असा हल्लाबोल जरांगेंनी केला। मराठ्यांचा आणखी संयम बघू नका, संधीचं सोनं करा असं आवाहन जरांगेंनी केलंय।
दरम्यान सीएसएमटी परिसरात झालेल्या गोंधळावरूनही जरांगेंनी संताप नोंदवला। शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे। शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या। गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा। सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ते का नाही, यांची काय इच्छा आहे। संयमानं शांततेनं राहा, सगळ्या माझी विनंती। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्याय नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही। कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे। त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसी आयुक्त कोण आहे। आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्याचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले। त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेल्या आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊ दे हाल, बघू किती दिवस आपले हाल करते। तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा। पोलिसांनाही सांगतो, पोरांना डमसू नका, विनाकारण त्रास देऊ नका। ब्रेकनंतर स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी। मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि माजी न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगे यांच्याकडे जाणार असल्याची माहिती मिळते। मराठा आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। गंभीर गुन्हे वगळता आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची सरकारची तयारी आहे। या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतीसोबतच सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत सुद्धा सरकार सकारात्मक आहे। विभागीय आयुक्त आणि न्यायमूर्ती शिंदे याबाबत जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी विभागीय आयुक्त आणि माजी न्यायमूर्ती शिंदे हे जाणार आहेत। मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन थोड्या वेळापूर्वीच उपसमितीची ही बैठक झाली। कोण कोण या बैठकीमध्ये उपस्थित होते हे आपण दृश्यात बघतोय आणि या उपसमितीच्या बैठकीनंतर त्यांचा निरोप घेऊन विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि माजी न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगे यांच्याकडे जाणार आहेत। मराठा आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार एकतर सकारात्मक आहे। गंभीर गुन्हे वगळता आंदोलनात दाखल झालेले गुन्हे माघारी घेण्याची सरकारची तयारी आहे आणि या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतीसोबतच सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। तर विभागीय आयुक्त आणि न्यायमूर्ती शिंदे याबाबत जरांगेंची चर्चा करतील। राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांची आम्ही भेट घेतली आणि या प्रकरणी त्यांची बैठक झाली, सकारात्मक चर्चा झाली। त्यांच्यातर्फे जरांगे पाटलांशी चर्चा करायला 2 जण जात आहेत आणि आम्ही एवढीच त्यांना विनंती केली की आता हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं, या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय करावा, समाधानकारक निर्णय करावा आणि ते अध्यक्षाने आणि समितीने मान्य केलेलं आहे। सर 10% आरक्षणाचा याआधीच निर्णय झालेला असताना आता पुन्हा ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी आहे जरांगे पाटील यांची। या निर्णयाशिवाय आम्ही मागे हटणार नाही असाही पवित्रा घेतलेला आहे। काय सुवर्ण मध्य निघू शकतो? निश्चितपणानं मध्य निघू शकतो, त्याच्याबद्दल उपसमितीमध्ये सविस्तर अशी चर्चा झालेली आहे। रेकॉर्ड्स तपासण्याच्या बाबतीत जे काही 23 मुद्दे शिंदे समितीने काढले होते त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा ॲड झालेला आहे आणि ज्याच्याकडं 7/12 आहे
त्याला कुणबी म्हणून द्यावं अशी आम्ही पण मागणी केलेली आहे आणि समिती पण सकारात्मक आहे.